रायगडातील रोह्यात आता राजकीय घडामोडींना वेग आलाय। चक्क तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिमाखात एंट्री करत संपूर्ण रोहेकरांचे ग्रामदैवत आणि रायगडकरांचे आराध्य दैवत शिवस्वरूप श्री दहावीर महाराजांचे दर्शन घेत प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली। रॅली रोहा मोहल्ला, तिणबत्ती नाका, मुख्य बाजारपेठ, श्रीराम मारुती चौक ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्गे रवाना झाली। यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। पहिल्यांदाच रोह्यात शिवसेनेच्या रॅलीत इतका मोठा नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला, त्यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या होत्या। यावेळेस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रोहा आता बदलायचा आहे, आमच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शिल्पा धोत्रे यांना विक्रमी मतांनी विजयी करा, भाजप शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, रोहा आता बदलायला पाहिजे, तितका निधी मी देईन, कुंडलिक नदी प्रदूषण मुक्त करू असे बोलून रोहेकरांना त्यांनी आवाहन केले। यावेळी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते। उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शिल्पा अशोक धोत्रे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबत शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक देखील उभे आहेत। विनंती करायला आलो की शिल्पा धोत्रे यांनी अगोदर पण नगरसेवक म्हणून काम केलंय, उपनगराध्यक्ष म्हणून देखील आपण काम केलेलं आहे आणि ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना आपल्याला निवडून नगर परिषदेमध्ये पाठवायचं आहे ही विनंती करायला पाहिजे। तुम्हाला आता रोह्यामध्ये बदल पाहिजे, रोहा बदलायचं आहे, विकास आणायचा आहे, रस्ते करायचे आहे, शुद्ध पाणी द्यायचं आहे, भुयारी गटार योजना डुबलेली त्याची चोरली गेलेली त्याला शोधायची आहे ना, आणि कुंडलिका नदीचं प्रदूषण कमी करायचं आहे आणि त्याचबरोबर तिथं दवाखानाही मिळेल। आरोग्यमंत्री आपल्याच आहे आणि दवाखानाही देऊ, रस्ते देऊ, दिवाबत्ती देऊ, पाणी योजना देऊ, शुद्ध पाणी। आणि या ठिकाणी बघितलं स्वच्छता बिलकुल नाही आहे, स्वच्छता आहे का? धूळ नाही का? ते आता धुळीमध्ये कोणाला मिळवायचंय? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।